ही साखरेची पिशवी कोणाला हवी आहे का? बाबा चालला होता साखरेची पिशवी घेऊन बाहेर दुकानला. लोक दुकानातून साखर घरी घेऊन येतात. आमचा बाबा तर साखर घेऊन बाहेर चालला होता. बघा कशी पिशवी खांद्यावर घेतली आणि चाललाय बघा बरं. तर रमाबाळाला घेऊन बाबा चालला होता दुकानला. मग म्हटलं तोवर आपण भांड्यांचा राडा घासून घ्यावा. इतकी भांडी पडले होते घासायला, बापरे, घासून घासून तर वैतागच आला मला. मग म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूयात. तर किचन वगैरे आवरून घेतलं मी. आणि त्यानंतर बाबा आणि माझी पिल्लू पण आली होती. तर बाबा बघा कसं मध्ये मध्ये करायला लागला होता. बाबांना तर सवयच होती मध्ये मध्ये करायची. आता पिल्लू पण मध्ये मध्ये करायला लागली. बाबा तिला खेळवत बसला होता इथे. करायचं काहीच नाही, फक्त मध्ये 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 करायचं असतं यांना. आणि मग म्हटलं आता चला कुकर लावून घेते मी. बाळाला घेतले बाबांनी तोवर. मग स्वयंपाक करून घेतला मी पटापट. भात लावला मी आणि मग म्हटलं आता मसाल्याची तयारी करून घ्यावी. आज चिकन बनवायचं होतं आणि कितनी चिकन आणलं होतं येताना. मग म्हटलं चला आज चिकन बनवायची तयारी करून घेऊयात. इकडे मिक्सरचं बटन आमचे खराब झाले म्हणून मला काही वरूनच बटन दाबायला लागतं आहे सारखं. त्यामुळं घाबरूनच लावत होते मी, कारण की डायरेक्ट उडतं अंगावर. मग ते लई डेंजर, सगळं किचन खराब होऊन जातं. त्याच्यामुळं म्हटलं मग हळूहळू ते मिक्सरचं बटन दाबत होते मी. इकडे मी रेडी पण झाले होते. मला बाहेर घेऊन जाणार म्हटलं होतं आणि की त्यामुळे मी रागात होते. मला घेऊनच नाही गेला तो. म्हणून माझं पटपट कामच करणं चाललं होतं. मसाला तर बारीक झाला होता, तरी पण म्हटलं आता 2 कांदे कापून घ्यावेत. मसाला वेगळा आणि कांदे पण मी त्याच्यामध्ये 2 असेच न बारीक करता टाकते. कट करून घेतले एकदम बारीक म्हणजे मिक्सरला न बारीक करता टाकते. मग गॅस वगैरे लावला आणि कांदा तळायला टाकला त्याच्यामध्ये. आणि मसाला वगैरे टाकून घेतला. आणि मसाला टाकल्यानंतर बघा आमचा गॅसच गेला. गॅस पूर्ण संपलेला होता आणि रात्रीचे 10 वाजले होते. आता गॅस तर काय भेटणार नाही. मग बाहेरूनच जेवण ऑर्डर केलं. बाकी सगळं फ्रीजमध्ये ठेवलं आणि रमाला पण झोपवून घेतलं. रमाबाळ पण शांत असं झोपलं होतं. मग आम्ही विचार करत होतो आज इतकं छान जेवण करायची अशी माझी इच्छा होती. मस्त असं सुक्कं चिकन करायचं होतं मला. पण ते जाऊ दे, आता उद्या सकाळी करते. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.